नमस्कार. आज आपण बघणार आहोत ब्लाऊजला सोप्या पद्धतीने पायपिंग कशी लावायची. प्रथम 1.5 इंचाचा क्रॉस पट्टा कट करून त्या जोडून घ्या. त्यानंतर ब्लाऊजचा सरळ भाग, त्यावर जे क्रॉसपट्टे आहेत, क्रॉसपट्टी घ्यायची, 1/2 इंच फोल्ड करून ब्लाऊजच्या सरळ भागावर ठेवून त्याला 1/2 इंचाचं मार्जिन सोडून टीप मारून घ्यायची. त्यानंतर शोल्डरच्या इथे 3 इंचाचं मार्किंग करायचं. 1.5 इंच पुढे, 3 इंच मागे, असं 3 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. ते कशासाठी की शोल्डरचे उतरू नये म्हणून. त्या मार्किंगपासून त्या मार्किंगपर्यंत पट्टी अशी खेचून लावायची, त्यामुळे शोल्डर उतरत नाही. नंतर जशी आपण जी क्रॉसपट्टी लावतो तशी पूर्ण शिवून घ्या. पुन्हा दुसऱ्या शोल्डरला पण सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला. 3 इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग केलेल्या जागी पट्टी अशी खेचून लावायची आणि पूर्ण जी गळ्याला आपली क्रॉसपट्टी शिवून घ्यायची. फोल्ड करून पूर्ण शिवून घ्यायची. त्यानंतर पुन्हा चेक करून घ्या की व्यवस्थित शिलाई वगैरे आली की नाही, आणि नखाच्या दाब्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं, जसं की नख मारणं म्हणतात त्याला, असं. नंतर आतलं मार्जिन व्यवस्थित पकडून क्रॉसपट्टी आतल्या बाजूला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्या बरोबर मधोमध अशी पूर्ण टीप मारून घ्यायची. टीप मारताना कुठेही कपडा असा खेचायचा नाही. हळूहळू अशी व्यवस्थित मधोमध तशी टीप मारून घ्या. आतलं जे मार्जिन आतमध्ये घेऊन व्यवस्थित टीप मारायची. आतलं मार्जिन सोडायचं नाही. ते व्यवस्थित आलं की नाही ते लक्ष देऊन टीप मारून घ्यायची. त्यानंतर जे एक्स्ट्रा मार्जिन असेल ब्लाऊज पलटून, तर ते पूर्ण कट करून काढायचं. कट करताना काळजी घ्यायची की त्याच्याबरोबर कट करताना आपला अस्तर किंवा ब्लाऊजचा कपडा कट होणार नाही, याची व्यवस्थित काळजी घेऊन हळूहळू कट करून पूर्ण कट करून घ्या. त्यानंतर पुन्हा आपण तसंच एकदा चेक करून घ्यायची की कुठे कपडा राहिला आहे का एक्स्ट्रा, नाही तर मग पायपिंग कशी जाडी बारीक किंवा असं काहीतरी खराब दिसायला येईल, म्हणून ते एकदा पुन्हा चेक करून घ्यायचं. कपडा असेल तर कट करून घ्यायचं. आणि जी क्रॉसपट्टी आपण शिवून घेतली आहे ते तुम्हाला किती बारीक हवी पायपिंग, तेवढी आतमध्ये फोल्ड करून घ्या आणि मग मधोमध व्यवस्थित टीप मारून घ्या. आपला ब्लाऊजचा कपडा आणि क्रॉसपट्टी त्याच्यामध्ये जी शिलाई असते ना, बरोबर त्याच्या मधोमध शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करा आणि मग शिलाई मारून घ्यायची. हे बघा, तुम्हाला घाई करायची नाही. घाई केली तर शिलाई कसं बाहेर जाईल, मग ते दिसायला पण ते व्यवस्थित दिसत नाही. म्हणून व्यवस्थित शिलाई हळूहळू बघून मारायची, त्या खाच्यामध्येच आली पाहिजे, हे व्यवस्थित लक्षात घ्या. पायपिंग खूप सुंदर येते. घाई करून मारायची नाही. हळूहळू केली तर व्यवस्थित माराल. आणि लावल्यानंतर बघा खूप छान पायपिंग बसते आपली. शोल्डरमध्ये जो आपण कपडा खेचून लावल्यामुळे शोल्डरही डाऊन होत नाही.
एकदा ही ट्रिक तुम्ही वापरून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल. मग हळूहळू व्यवस्थित मारा, घाई करायची नाही. जर टीप या साईडला वैडी वाकडी झाली तर पायपिंग बिघडू शकते, व्यवस्थित एका आकारामध्ये येत नाही. म्हणून हळूहळू लावायचे. व्यवस्थित कपडा आतला मार्जिन घेऊन नीट हळूहळू लावून घ्यायचे. त्यानंतर चेक करा. बघा आपली पायपिंग एकदम सुंदर अशी येते, जशी तुम्हाला हवी आहे. बारीक जाडी तुम्ही कुठल्याही पद्धतीने तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही लावू शकता. खूप छान पायपिंग येते. उलट्या बाजूने सुद्धा चेक करा, त्यामुळे कसं कळतं आपल्याला की व्यवस्थित लागली की नाही. बघा अशी पायपिंग आपली रेडी झालेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, पायपिंग लावण्याची पद्धत जर का आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू. तुम्ही तुमचा वेळ काढून माझा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू.